Welcome to Success Digital Education. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे. पुणे. ब. नवी दिल्ली. क. कोलकाता. ड. हैदराबाद. उत्तर ब. नवी दिल्ली. 2. दृकश्राव्य साधनांमध्ये डॅश डॅश या साधनाचा समावेश होतो. वृत्तपत्र. ब. दूरदर्शन. क. आकाशवाणी. ड. नियतकालिके. उत्तर ब. दूरदर्शन. 3. भौतिक साधनांमध्ये डॅश डॅशचा समावेश होत नाही. नाणी. ब. अलंकार. क. इमारती. ड. म्हणी. उत्तर ड. म्हणी. प्रश्न क्रमांक 1. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. व्यक्तिविशेष. 1. जाल कूपर टपाल तिकीट अभ्यासक. 2. कुसुमाग्रज कवी. 3. अण्णाभाऊ साठे लोकशाहीर. 4. अमर शेख चित्रसंग्राहक. उत्तर अमर शेख चित्रसंग्राहक. दुरुस्त केलेली योग्य जोडी अमर शेख कवी. प्रश्न क्रमांक 2. टिपा लिहा. 1. लिखित साधने. उत्तर 1. लिखित साधने हे इतिहास लेखनासाठी अतिशय विश्वसनीय साधन आहे, ज्यामध्ये घडलेल्या घटनांबद्दलची लिखित माहिती आहे. 2. लिखित साधनात वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे व कोषवाड्मयांचा समावेश होतो. 3. वृत्तपत्र आणि नियतकालिकांमध्ये प्रकाशित विविध क्षेत्रातील बातम्या आणि लेखांच्या माध्यमातून महत्त्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दलची माहिती प्राप्त होते. 2. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. उत्तर 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. 2. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. 3. आता पीटीआयने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. 1990च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. 4. म्हणूनच आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी पीटीआयचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. उत्तर 1. टपाल तिकिटांच्या आकारातील वैविध्य, विषयांतील नाविन्य, रंगसंगती यांमुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात. 2. टपाल विभाग राजकीय नेते, प्राणी, फुले आणि पक्षी यासारख्या विविध विषयांवर टपाल तिकिटे जारी करतो. 3. ते एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव किंवा शतक, द्विशतक, त्रिशतकपूर्ती सारख्या घटनांची माहिती देखील प्रकाशित करतात. 4. अशा विविध टपाल तिकिटांचा संग्रह इतिहासाच्या मूल्यवान संग्रहालयात महत्त्वपूर्ण योगदान देतात. अशा रीतीने टपाल खाते आपल्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा मूल्यवान वारसा आणि एकात्मता यांचे जतन करण्याचा प्रयत्न करते. 2. आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. उत्तर 1. दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. 2. या माध्यमांमुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते. या माध्यमांना महत्त्वाचे स्थान आहे कारण हे अनेकदा राजकारण, कला, सामाजिक मुद्दे आणि सांस्कृतिक पैलू यांच्याविषयी मूल्यवान माहिती विविध शोजमधून, कधीकधी थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शवतात. 3.
वृत्तपट व अनुबोधपट देखील महत्त्वाची घटके आहेत ज्या सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांचे व विविध वास्तवाचे कलात्मक प्रतिनिधित्व प्रदान करतात, तसेच महत्त्वाच्या स्थळांविषयी आणि लोकांनी भूतकाळात त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केलेल्या महत्त्वाच्या योगदानांबद्दल माहिती प्रदान करतात. 4. विविध देशी व परदेशी वाहिन्या या विभागाखाली येतात, उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनेल, डिस्कव्हरी चॅनेल इत्यादी.